तर हाय गाईज, अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता दुपारचे 2:15 वाजल्यात आणि आज सकाळी पण कुठे गेलेलो नाही आणि घरातच होतो. तर आत्ता मी निघाले कुणालदाच्या घरला, कारण जरा ड्रोनमधला डाटा त्याला द्यायचा आहे ट्रेकिंगचा. कारण मला ड्रोनमधला डाटा रिकामा करायचा आहे आणि मग त्याच्याकडं लॅपटॉप असल्यामुळं त्याच्याकडे घेऊन ठेवायचा आहे. तर आत्ता आपण पहिलं तिकडं जायचं आणि मग त्यानंतरनं जरा शूटला जायचं आपण. ते दाखवणारच आहे मी व्लॉगमध्ये. तर चला. तर आता निवांत शांत वातावरण आहे दुपारचं. आमच्या इथं काय शांतच असते सोडा. तर आत्ता आपण पोचलोय कुणालदाच्या घरात. कुठनं पण उघड. तर आत्ता आपण आलोय कुणालदाच्या घरापाशी आणि हे आहे त्याचा दवाखाना. वरती इथंच राहतात आणि तो दवाखाना नवीन सुरू करणार आहे. म्हणजे अजून ओपनिंग केले का नाही माहीत नाही मला पण. तर इथला सेटअप करायचं चालू होतं. तर आता ते सेटअप झाला असेल, दाखवतो तुम्हाला पण. डॉक्टर आलेला आहेत. हे बघा दवाखाना नाव, डॉक्टर कुणाल कुंभार आयुर्वेदाचार्य. ओपनिंग केलंच वे रे. पूजा केल्या फक्त आणि सुरू केली. ओपनिंग आता करायला आहे. या 1 तारखेला करणार होतं ना. होय, ते झालं नाही. कामं आवडत नाही, अजून पण कामं राहिली. सगळं करून मग करायला. मला खुल्या शूटसाठी त्यातलं डिलीट करता येत नाही रे. डिलीट केलं की नाही किंवा आपल्याला डाटा मिळणार नाही रे परत. मला शूटला जायचं आहे आणि हो हो. नवीन दवाखाना. ते हे सगळं असा सेटअप आहे. इथं काच आणि इथं त्याचं ऑफिस आत. तर आत्ता आपण कुणालदाच्या घरला निघालोय. आपलं काम काय झालेलं नाही. तर संध्याकाळी किंवा नंतर आपण परत यायचं आहे. तर आता आपण घरला जाऊन पहिला आवरून घ्यायचं आहे आणि मग गणपतीचं शूट एक आहे आपल्याला करायचं. कारण 2 दिवसावर अंगारकी संकष्टी आहे त्यामुळं. तर आपण तिकडे जाणार आहे. तर आत्ता मी पोचलोय घरात आणि आता लगेच आवरून मला जायचं आहे. तुम्हाला सांगितले टोकच्या गणपतीला. तर चला मग आवरून भेटूया आपण डायरेक्ट. तर आत्ता माझं आवरून सगळं झाले आणि मी आत्ता इथनं बाहेर पडणार आहे टोपच्या गणपतीला जायला. तर आत्ता दुपारचे 3:45 वाजल्यात. तर चला. गाडी काय मी बाहेरच लावल्या, कारण गेट उघडून आत घेतलेलीच नाही. लगेच जायचं आहे त्यामुळं.
40 मिनिटानंतरनं म्हणजे पाऊण तासानंतरनं मी इथं पोचलो आहे गणपतीपाशी. आणि आता हे जर रंगकाम पूर्ण झाले आणि क्वालिटी दिसायला आहे, कारण जराशा भेगा पडलेल्या आणि कलर पण डल झालेला, तर आता व्यवस्थित झाला आहे. दिसत असेलच तुम्हाला. आणि आपण इथले ड्रोन शूट पण घेणार आहे. तर असा बारका रोड आहे आणि दोन्ही बाजूला झाड आहेत आणि मधनं असा बारीक रोड आहे, त्यामुळं भारी वाटते इथे यायला. तर आत्ता आपलं दर्शन घेऊन झाले आणि आपण बाहेर पडलोय. तर आता इथनं ड्रोन शूट घ्यायला आधीच नाही वाटतं, मग आपण जरा लांब जाणार आणि मग तिथनं ड्रोन सोडायचा आहे. त्यामुळे आपण आता बाहेर निघाले. वातावरण आज जरा चांगलं आहे बऱ्यापैकी. ढगाळ वातावरण तर नाही, काल आणि परवा ढगाळ वातावरण होतं. तर आत्ता इथले ड्रोन शॉट घेऊन झाल्यात, क्वालिटी ड्रोन शॉट मिळालेत आपल्याला आणि आपण ड्रोन वगैरे पॅकिंग केले आता. आणि आत्ता आपण जाणार आहे घरला. तोपर्यंत तुम्ही ड्रोन शूट बघून घ्या. आणि आता आपण थांबलेलो आणि मंदिर तिथं आहे बघा, कारण आपण मागच्या वेळेला तिथनं सोडलेला, खरं मित्रांनी सांगितले तिथनं सोडू देत नाहीत, म्हणून आपण ह्यावेळेला काही रिस्क घेतलेलं नाही. तर इथे येऊन आपण ड्रोन सोडला लांब घेऊन, त्यामुळे काय एवढा विषय नाही. तर चला आता जाऊया घरला.
90 करा. तर आपण इकडे यायचं म्हणून काल रात्री 100चं पेट्रोल टाकलेलं आणि ते पेट्रोल कसं काय संपलं मला माहीत नाही, त्यामुळे मला जरा थोडं ढकलत यायला लागलं आणि जवळच येऊन संपलेलं, त्यामुळे एवढा काही विषय नाही. 15-20 मिनिटं ढकललं. तर आता जाऊया घरला. तर आत्ता मी पोचलोय घरात आणि तिथनं आपण लवकर बाहेर पडलेलो. खरं माझं एक काम होतं, त्यामुळं जरा यायला लेट झाला आणि चार्जिंग नसल्यामुळे तिकडचं काही शूट केलेलं नाही. तर डायरेक्ट मी आलो घरात. तर आत्ता आपण घरात येऊन सगळं आवरले आणि आता लई दिवस झालं ड्रोन स्वच्छ केलेला नाही. तर आपण पहिला ड्रोन स्वच्छ करून घेऊया, कारण एवढा आपण त्याला फ्लाय करतोय, स्वच्छ करायला पाहिजे किती तर. आता आपला ड्रोन साफ करून झाला आहे. जरा नवीन दिसायला लागलाय, लई दिवसानं फ्रेश केलाय. तर आत्ता आपला सगळा ड्रोन रिमोट वगैरे साफ करून झाले आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय बाय.